नमस्कार, आयबीएन लोकमतमध्ये तुमचं स्वागत। आयबीएन लोकमतमध्ये आपण सातत्यानं गेले काही दिवस मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भातलं कव्हरेज बघतोय, महाकव्हरेज बघतोय आणि त्याबरोबरीनं नेमकं या मोर्चा मागची कारणं सुद्धा शोधतोय। राजकीय पटलावरती काम करणारे अनेक जे दिग्गज राजकीय नेते त्यांच्याशी चर्चा करतोय, नेमकं समजून घेतोय काय घडतंय मराठा समाजामध्ये, काय घडतंय एकूण महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्या दिशेनं घेऊन जाणार आहेत। कारण अभूतपूर्व असा हा प्रतिसाद अशा मोर्चांना आतापर्यंतच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे मोर्चे बघितले नव्हते, किमान आत्ताच्या पिढीने तरी निश्चित बघितले नव्हते। त्यामुळे अर्थात या मोर्चाची मोठी दखल घेणं आपल्या सगळ्यांना भाग आहे। अर्थात त्याचाच एक भाग म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी। आणि अर्थात तुम्ही कायदे मंडळाच्या आता सदस्य आहात आणि कायदे मंडळाची अतिशय निगडीत अशी ही बाब आहे, ज्यावेळेला एखादा एवढा मोठा समाज काही मागण्या घेऊन रस्त्यावरती येतो। आणि अर्थातच पहिला प्रश्न खरं तुम्हाला म्हणजे थांबवता येत नाहीये, कारण पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की या मोर्चातला जो लक्षणीय सहभाग महिलांचा आहे, युवतींचा आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मी खरं तर मला कौतुकी वाटतं ह्या मोर्चाचं आणि मी स्वतः खूप डिसिप्लिन्ड आहे, त्याच्यामुळे मला डिसिप्लिननी केलेल्या गोष्टी आवडतात। म्हणजे आज मला कौतुकी वाटतं की मोठ्या संख्येने महिला स्वतःचे अधिकार मागायला लागलेत, ह्याचं मला खरंच अभिमान आणि कौतुक वाटतं। कारण आरक्षण ह्या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राने महिलांना दिलं आणि महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून देशाला खूप म्हणजे महिलांचं शिक्षण असेल, महिलांचं धोरण असेल, महिलांचे अधिकार असतील, याची सगळ्याची सुरुवात शेकडो वर्ष महाराष्ट्राने या देशाला दिलेली आहे। त्याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे आणि काम करताना सातत्याने आम्ही बोलून दाखवतो आणि अनुभव ही बाकीची राज्य उदाहरणं देताना आम्हाला दिल्लीमध्ये म्हणतात अरे महाराष्ट्र में पहली बार हुआ था। त्यामुळे आज अशा मोर्चांमध्ये महिला बोलतायत, त्यांच्या हक्कासाठी मागणी करतायत, ही खरंच एक चांगलं सामाजिक परिवर्तन म्हणून मी त्याच्याकडे बघते। आणि महिला पण आहेत आणि नवीन पिढी म्हणजे ज्या मुली बोलतायत ते ज्या रीतीने म्हणजे मला वाटतं त्या मनापासून येत आहे आणि स्वतःहून त्या करतायत आणि त्याच्या मागची शिस्त तुम्ही बघा, एवढ्या लाखोच्या संख्येने लोक जमा होत आहेत आणि कौतुक मला असं वाटतं की ते तिथून जेव्हा निघून जातात ना तेव्हा स्वच्छता करून निघून जातात, म्हणजे शांतीपूर्वक येतात आणि शांतीच्याच मार्गाने जातात आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद मला वाटते मुखमोर्चा। म्हणजे मला कधीतरी त्याला एक छोटंसं कौटुंबिक उदाहरण द्यायला आवडतं की घरातले जे आई असते ना ती बऱ्याच वेळा काय काय बोलत राहते, मागत राहते, गागत राहते, वडील एक शब्द बोलतात किंवा ज्या नजरेने आपल्याकडे बघतात ना तो जे आपल्यावर म्हणजे असं स्वतःलाच वाटतं अरे बापरे त्यांची ती नजर होती, त्या शांततेत फार मोठा मेसेज आहे। मला वाटतं त्या शांततेत खरंच खूप मोठा मेसेज आहे, मला त्याचं कौतुक वाटतं खरं की त्या शांत मोर्चामध्ये फार मोठी ताकद आहे, जेव्हा त्या शांततेत खूप मोठी ताकद असते। नक्की, पण म्हणजे या शांततेचं भाषांतर आपण कसं करायचं? कारण सातत्यानं आरक्षणाची जशी मागणी आहे तशीच ॲट्रॉसिटी कायद्याच्या बदलाची सुद्धा मागणी आहे आणि हे सगळं होत असताना सामाजिक तणाव किंवा सामाजिक मनमुटाव ज्याला म्हणता येईल, अगदी हिंदीतला चांगला शब्द वापरायचा झाला तर, कारण कुठेतरी एक तेढ हा जरा अतिरंजित शब्द होऊ शकतो, पण तेढ सुद्धा निर्माण होऊ शकते का या सगळ्या वातावरणामुळे? त्याच्याबद्दल तुम्हाला? मला असं अजिबात वाटत नाही, कारण एकदा मुखमोर्चा आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची पहिली मागणी काय ती कोपर्डीची घटना झाली, म्हणजे त्या आई वडिलांचा काल मी टीव्हीवर इंटरव्ह्यू पाहिला, इतक्या साध्या घरातले लोक आहेत, म्हणजे ही गोष्ट बलात्कार तर खूप म्हणजे भयानक, म्हणजे मला वाटतं आपण चर्चाही करू नये इतकी मला कधी अगदीच भरून येतात जेव्हा मी विचारही करते त्या गोष्टीचा। आणि एक महिला म्हणून नाही, पण शेवटी मी एक महिला आहे, मी पण कोणाची तरी आई आहे, त्यामुळे त्या आईला ती कशातून गेली हे मी स्वतः एक आई म्हणून जास्त म्हणजे पुरुषांना समजत नाही असं नाही, पण मला एक महिला म्हणून त्याच्याबद्दल जास्त तीव्रता वाटते। आणि त्याच्यामधून महत्वाचा मुद्दा असा की ती जी घटना कोपर्डीला झाली त्याच्यातून मुलींवर जे आज अन्याय होत आहेत, अत्याचार समाजात होत आहेत, ह्या राज्यात त्या राज्यात असं नाही जगात होत असतात, आणि ह्याच्यात मला असं वाटतं आपण खरंच एक धोरण म्हणजे मी जेव्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली, का केली ती स्थापना? कारण का माझ्या लक्षात आलं की महिला लिडरशिप, आपण आरक्षण तर दिलं, आपण सत्तेत असताना मोठी संधी दिली, महिलांना समान अधिकार मिळेल, पण नवीन लिडरशिप कुठून येणार? म्हणून युवक काँग्रेस बरोबर त्या युवक काँग्रेसच्या मीटिंगमध्ये मला मुलगी दिसायच्या नाही, मग नवीन पक्षाकडे लिडरशिप कशी येणार? आणि त्या लिडरशिपमधून जेव्हा आम्ही मेळावे घेतले तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्यात मोठी मागणी मुलींची अशी होती सुरक्षिततेची।
आणि बलात्कार फार पुढची गोष्ट. आपण इतकी चर्चा करतो की त्या शब्दाचं गांभीर्य आपण कुठेतरी कमी करतोय. म्हणजे मला जेव्हा माध्यम विचारतात तुमचं मत काय इथे बलात्कार झाला, मी बोलत नाही. केवढी मोठी संवेदनशील विसरलोय का आपण लोकांची, इतके इन्सेन्सिटिव्ह झालोय की आपण पटकन अशा विषयावर इतकं हलक्या रीतीने बोलतो. ते कुटुंब, ती मुलगी, ते सगळे उद्ध्वस्त होतात. त्यामुळे छोटीशी गोष्ट म्हणजे आज मुली जेव्हा कॉलेजमध्ये जातात, कालच मी एका उस्मानाबादच्या मुलीचा इंटरव्ह्यू बघत होते, ती म्हणते आमची छेडछाड होते. आणि मला आठवतं राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं जेव्हा मी राज्याचा दौरा केला, मुलींची सगळ्यात मोठी मागणी होती की छेडछाड मुक्त महाराष्ट्र आम्हाला हवाय. महाराष्ट्रामध्ये तो महाराष्ट्र पुढेच आहे. का नाही कुठल्या मुलींनी मुलासारखं मनमोकळेपणे कॉलेजला जावं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा कॉलेजेसमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो तेव्हा मुलंही मुलांच्या मुलींबरोबर उभी राहतात की नाही, काहीच मुलं आहेत जी छेडछाड करतात. जेंडर इक्वालिटी हा विषय महाराष्ट्रात सातत्याने पुढे येतोय आणि मुलंही कॉलेजमधली सेन्सिटिव्ह होत आहेत. आणि मला आठवतं तेव्हा राजेश टोपे मंत्री होते आणि राजेश टोपेंकडे जेव्हा आम्ही हा विषय नेला तेव्हा सगळ्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी कार्यक्रम राबवला होता की छेडछाड मुक्त कॉलेजेस, आणि त्यांना बक्षिसं जी चांगली सोशल ही जी ऑर्डर्स ठेवतील असं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वातावरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि सेंटर तो बलात्कार, मुलींवरचे अन्याय. आणि मुली का पुढे येत आहेत? कारण का मुलींना समान अधिकार पाहिजेत आणि ते दिलेच पाहिजेत. आणि जर 21व्या शतकात एखादी मुलगी मोकळेपणे कॉलेजला जाऊ शकत नसेल तर हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अतिशय ज्याला बुरसटलेला पण म्हणता येईल असं मी तुम्हाला प्रश्न विचारतो. त्याचं कारण असं आहे की आता या सगळ्या सोशल नेटवर्क आणि याच्यामध्ये वाटेल तसे वाटेल तेवढे मेसेजेस सगळीकडनं जात आहेत आणि कुठेतरी खुलेपणाने बोलायची गरज सुद्धा आहे. मराठा समाज म्हटल्यावरती खूप महिला मागे आणि पुरुष पुढे, आणि पुरुषांच्या पुढे महिलांचं काही चालत नव्हतं अशी एक चित्र आपल्यासमोर. आणि या सगळ्या मध्ये बघितलं तर खरं तर महिला पुढे आहेत. आणि तुम्ही जसं म्हटलं की युवती काँग्रेसची तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेला, आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला असा दुष्परिणाम दिसतोय का की, किंवा हे जे आरक्षण 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलं त्याचा परिणाम दिसतोय तुम्हाला? हा सगळा मोठा सहभाग, त्यातलं जे जाणीव जागृतीचा जो भाग आहे महिलांचा, मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं जेव्हा कुठलीही महिला स्वतःच्या पायावर स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहते. कारण का तिला ते समान अधिकार आहेत. आणि महिलांमध्ये मी नेहमी सांगते त्यांची खासियत काय असते, त्यांच्यात घर चालवायचा गोडवाही असतो. म्हणजे एखादी महिला तिला पटकन काहीतरी बोलला तर तिच्या डोळ्यात अश्रू एका सेकंदात येतात, जे कदाचित एखाद्या पुरुषात येत नाही. ही एक महिला असण्याचं ती तिची कॅरेक्टर आहे. पण त्याचबरोबर वेळ पडली तर पदर घाटून ती पूर्णपणे शेवटच्या पर्यंत स्वतःला न्याय मिळेल किंवा स्वतःच्या कुटुंबाला न्याय मिळेल. ती स्वतःसाठी कधी झगडत नाही. पण एखाद्या, आता तुम्ही आत्महत्या बघा, एखाद्या नवऱ्याने आत्महत्या केली, ती महिला आत्महत्या करत नाही, ती मुलांसाठी झगडते, ती काम करते, मुलांना शिकवते आणि स्वतःच्या पायावर. त्याच्यामुळे विधवा महिलांचे प्रश्न, मग ती कुठल्याही समाजाची जाती जे असेल, मी खूप वेळा त्यांची एवढी ताकद आणि सहनशीलता जी एका महिलेमध्ये असते ना, ती तुम्हाला एरवी कुठे दिसणार नाही. हे जे एकूण मोर्चे सुरू झालेले आहेत, या मोर्चांमध्ये एक दिसतंय की जी आरक्षणाची मागणी जी आहे, आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भामध्ये सुद्धा मराठा समाज म्हणून ज्यावेळेला आपण बघतो, अगदी 96 कोळी आणि इथपासूनचा सगळं आरक्षण कशाच्या आधारावर दिलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि मुळात आरक्षण हे निश्चित म्हणजे खूप बहुसंख्य असा समाज जो त्यातला जो आहे त्या गरजेचं आहे. आरक्षण जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मिळालं पाहिजे. पण हे सगळं आरक्षण मिळताना कुठल्या आधारावर येणाऱ्या काळात आरक्षण मिळू शकेल असं तुम्हाला? मला असं वाटतं आरक्षणावर एक डिटेल स्टडी आणि चर्चा झाली पाहिजे. आता हे आरक्षण आपण म्हणतो, हे आरक्षण काय माझ्या मुलांसाठी आहे का? नाही. हे प्रकाश आंबेडकर त्यांच्या मुलांसाठी आहे का? नाही. रामदास आठवलेंच्या मुलांसाठी आहे का? नाही. मी तुमचंही उदाहरण दिलं. आता तुमच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही, आपल्या कुणाच्याच नाही आहे. पण समाजात असेही घटक जाती समाजांमध्ये आहेत जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, तसं ह्याही समाजात आहेत ज्यांना खरंच गरजेचे. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते, शेतीचं उदाहरण तुम्ही घ्या. आता समजा 5 एकर जमीन होती, फार चांगलं कुटुंब तेव्हा चाललं होतं, मुलं होतात, वाटण्या होतात, त्याच्यानंतर 2 एकर 1 एकर. जो बिचारा अल्प उदारक छोटा शेतकरी आहे त्याला शक्य आहे का परवडणं हे शिक्षण? मला सांगा. त्याच्यामुळे एकतर शेती मालाला भाव नाही, तुम्ही कांद्याचं बघताय काय होत आहे, टमाट्याचं बघताय काय होत आहे,
भाजीपालाचा बघताय तुम्ही, त्यांना न्याय मिळतोय का, ह्याचा सगळ्याचा विचार पूर्णपणे आपण केला पाहिजे. त्यामुळे आज शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे काल मी कोपर्डीच्या पालकांचा जो इंटरव्ह्यू बघत होते, त्याच्यात ती महिला म्हणत होती, आम्ही फार गरीब होतो, आमच्याकडे पाऊसही पडला नाही, दुष्काळ झालेला आहे, त्यामुळे कर्जमाफी झाली पाहिजे. बघा म्हणजे हा किती प्रश्न संवेदनशील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्ता असलेला गंभीर प्रश्न, त्यांच्या आता कांद्याचे शेतकरी कोण आहेत? हा शेतकरी तिथे कमी पाऊस पडतो तिथे तो कांदा काढतो, आज 50 पैसे पण त्याचा भाव नाही. तर तुम्ही मला सांगा अशा शेतकऱ्यांनी करायचं का? तर तुम्हाला सांगा, तुम्हाला जर 3 महिने पगार नाही मिळाला तर खायगा क्या आदमी? त्याच्यामुळे शेतकऱ्याला जर तुम्ही केंद्रबिंदू केला नाही या सगळ्या प्रोग्रेसमध्ये तर तुम्हाला पगार येईल पण पण कोण करणार? केंद्रबिंदू कोण करणार? कारण तुम्ही पण सत्तेत इतके वर्ष होता, म्हणजे तुम्ही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी अर्थाने सुद्धा म्हणताय. नाही बघा, आम्ही म्हणजे मला आठवत आहे की पवार साहेबांवर सगळ्यात जास्त टीका व्हायची, कारण का त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी ते काही असं म्हणजे MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, आता सगळ्यात जास्त मिनिमम सपोर्ट प्राइस आम्ही सत्तेत होतो तेव्हा दिल्या. मला नरेंद्र मोदींची भाषणं अजून आठवत आहेत आणि ते भाषण करताना म्हणायचे प्रोडक्टिव्हिटी प्लस 50% मी देईन, दॅट विल बी अ फायनल प्राइस. आज प्रोडक्टिव्हिटी कांद्याची ही 50 पैशाची आहे का? केळ्याचं तसंच आहे, टोमॅटो कापूसाचं तसंच आहे, टमाट्याचं तसंच आहे. मग हे परिस्थिती आहे का तशी? आणि आमच्या काळात कांद्यावरनं किती टीका त्यांच्यावर व्हायची, पवार साहेबांवर. एक्सपोर्टचा निर्णय वेळेत नाही घेतला तर किती अडचण होते शेतकऱ्याची. या सगळ्याचा पूर्ण गांभीर्याने विचार हे सरकार करायलाच बघत नाही. आणि हे दुर्दैवाने ह्याच्यावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांची विरोधातली भाषणं आणि आजची भाषणं ह्याच्यात किती जमीन आसमानाचा फरक आहे. हे दुर्दैव मला वाईट वाटतं. आणि ह्याच्यात सगळ्यात तो गरीब माणूस आहे जो सगळ्यात जास्त कष्ट करणार आहे, जो काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे, त्याच्यावर आज अन्याय होतोय. ह्याचं मला दुर्दैव आणि वाईट वाटतं. की या सगळ्या तरुणांचा जो सहभाग आहे, ज्याच्यामध्ये नोकरी आरक्षणाची निगडीत नोकऱ्या ज्या काही आहेत त्या सुद्धा, आणि त्यापेक्षा शिक्षणात संधी म्हणजे प्रवेशाची जी संधी जी आहे ती सुद्धा त्यांना बऱ्याचदा पैशामुळे नाकारली जाते. एकीकडे हे आहे, दुसरीकडे आपण सातत्यानं हेही बघतोय की म्हणजे मराठा समाजाच्या नेतृत्वाच्या खूप मोठ्या संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, सगळ्यांच्याच आहेत. मग असं असताना शैक्षणिक धोरण आपलं कुठे चुकलं असं वाटतं तुम्हाला? नाही, मी एका समाजाच्या सगळी शिक्षण संस्था सगळ्यात एका समाजाच्या आहेत ह्याच्यावर मी नाही मान्य करणार तुम्हाला. सगळ्याच समाजाने, आता रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था बघा, ही रयत शिक्षण संस्था एवढी चांगली संस्था आहे ज्याचा अभिमान महाराष्ट्रातल्या सगळ्या लोक, आज तुम्ही कुठेही गेला तर त्यातले कलेक्टर असतील, कमिशनर असतील, हे सगळे रयत शिक्षण 20-25 वर्षातल्या ज्या संस्था उभा राहिल्या पण सगळ्याच समाजातल्या लोकांच्या झाल्या. आणि मला कौतुक वाटतं की ज्या ज्या लोकांनी शिक्षण संस्था काढल्या, कुठल्या का समाजाच्या असे ना, इट्स अ सोशल कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे चांगल्या शिक्षण संस्था सरकार काढत असेल तर आम्हाला आनंदच आहे, पण सरकारला फुल ना फुलाची पाकळी एक मदत म्हणून आणखीन कोणी काढत असतील त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. जर एकीकडे आपण म्हणतो सरकारने सगळं केलंच पाहिजे, मग त्यांना जर पोषक असं वातावरणामुळे, आणि शेवटी ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या कोण मॉनिटर करतं? सरकारच मॉनिटर करतं, नियम कायदेप्रमाणे चालतात त्या. आणि जर शिक्षण चांगलं दर्जाचं असेल आणि ते परवडत नसेल पण मुलामध्ये गुणवत्ता असेल, त्याला शिक्षण मिळालंच पाहिजे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी इकॉनॉमिकली बॅकवर्ड, मग जात धर्म बघितला जात नाही, मुलीची हुशारी, कर्तृत्व. आणि रयत शिक्षण संस्थेत सगळ्या समाजाची मुलं बोलतात, तिथे ऍडमिशनला कोणी विचारत नाही की तुम्ही कुठल्या समाजाचे आहात, पण सगळ्यांना शिक्षण दिलं चाललं. उच्च शिक्षणामध्ये पण कमतरता. आधी मला असं वाटतं की चांगलं दर्जाचं शिक्षण जर इकॉनॉमिकली बॅकवर्ड, तो कुठल्याही समाजाचा मुलगा किंवा मुलगी असेल त्याला तो मिळालाच पाहिजे. आणि मराठा समाजाची एवढीच मागणी आहे, ती आरक्षणाची मागणी. आता तुम्ही नोकरीचा विषय काढला, नोकरीचा विषय हा किती गंभीर व्हायला लागला. आज इकॉनॉमी चांगली चालली नाही, नवीन इन्व्हेस्टमेंट्स येत नाही, तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम करता होतात. म्हणजे मला टीका, विरोधक म्हणून टीका करायची नाही, पण तुम्ही मला सांगा, मेक इन इंडिया हा फार चांगला उपक्रम आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. कारण का त्याची सुरुवात मनमोहन सिंगजी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा PV नरसिंहरावांनी केली, त्याच्यातून बदल आले. पवार साहेबांनी महाराष्ट्रात किती MIDCs काढल्या, त्याच्यातून तर वेल्थ आणि जॉब क्रिएशन होतं, त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण ह्या देशाचा खरा मेक इन इंडिया कोण आहे?
तर तो शेतकरी आहे. तोच वेल्थ क्रिएट करतो, जॉब क्रिएट करतो, तोच तुमचा अन्नधान्याचा प्रश्न. त्याच्यामुळे त्याला पण सुखी ठेवा, इन्व्हेस्टमेंट्स पण आणा, पण तसं पोषक वातावरण पण असलं पाहिजे. जे या सगळ्यात मुलांना नोकरी हा अनरेस्ट कशातून येतोय, मला शिकायची, माझी काहीतरी इच्छा आहे, या देशाच्या हितासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर चांगल्या दर्जाचं शिक्षण हा त्यांचा हक्क आहे. एक चांगली नोकरी स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या शिक्षणावर कमवणं याच्यासारखं मला वाटतं समाधान आपल्यासारख्या कुठल्याही कुटुंबात स्वतःचं मूल स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करत असेल, किती कौतुकाची गोष्ट आहे मला सांग. नक्की. पण या बरोबरीनं म्हणजे जो असंतोष मुलांचा दिसतो, तरुण बोलतायत, म्हणजे थक्क करणारी सगळी भाषा आहे त्या सगळ्या मुलांची, जो प्रक्षोभ आहे त्यांच्यामधला, त्याच्यात एक दिसतंय की कुठेतरी त्यांचा एक अपमान झालाय का. कारण गेल्या वेळेला त्यांना आरक्षण दिलं गेलं होतं, मग प्रवेश झालाय, शैक्षणिक प्रवेश झाला, आणि शैक्षणिक प्रवेशात आल्यानंतर परत आरक्षण काढून घेतलं. अनेकदा मुलांना फी भरायला लागल्यात, अनेकदा वेळेला काही लोकांना कदाचित त्याच्यातनं माघार पण घ्यावी लागली असेल, आपल्याला माहीत नाही, कारण एवढा मोठा डेटा आपल्याला अवगत नाहीये. पण या मुलांमध्ये कुठेतरी चीड तेवढी दिसते. मला शिक्षणाच्या पॉलिसीमधले कधी कधी हे जे बदल, म्हणजे आता हे नीडचं जे झालं, म्हणजे आता मागच्याच आठवड्यातली गोष्ट सांगते, सगळे आरोग्य मध्ये म्हणजे ज्या मुलांना डॉक्टर व्हायचं होतं त्याच्यात एक बाहेरून एक निर्णय आला आणि इतका पॅनिक पालकांचा मध्ये झाला. आणि मी विचार करत होते की करिअरचं म्हणजे त्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. अशा वेळी गव्हर्नमेंट हॅज टू डू कॉन्फिडन्स बिल्डिंग, जे पटकन येऊन एक स्टेटमेंट, एवढं शिक्षणात ऍडमिशन मध्ये तुम्ही बदल करा, माझा बदलाला कुठलाही विरोध नाही, बदल चेंज इज इनएव्हिटेबल. पण मग हे करत असताना पॉलिसी बदलू दिसतंय असं तुम्ही बघताय ऍडमिशन मध्ये ह्या वर्षी किती घोळ झालेले आहेत, आणि बदल करा. पण माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला शिक्षण समजा एंट्रन्स एक्झाम बदलायचे, मान्य आहे मला, बदला, त्याला कालावधी द्या ना. म्हणजे पुढच्या वर्षीपासून हे असेल, म्हणजे मुलांनी ह्या वर्षी मी बघितलेलं आहे, कारण का बायोलॉजीची माझीच टीचर हे वेगळे क्लास घेत होती, तिचा मला एक दिवस फोन आला मिसेस सरदेसाईंचा, अगं सुप्रिया काय चाललंय ग, म्हटलं काय झालं मिसेस सरदे, ती म्हणजे अगं माझ्या मुलांचा मी हा अभ्यास घेत होते, आता हा पण घेऊ, मुलांची तयारी नाही कशी, म्हटलं मी जरा बोलते सगळ्यांची. म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलला ती पालक इतके पॅनिक झाले होते की शिक्षकांनाही माहिती नव्हतं. जर शिक्षकाचंच कन्फ्युजन असेल की काय नक्की आपल्याला मुलांना बसायचंय, तर शिक्षक काय मुलांना शिकवणार, मुलं एंट्रन्स कशी देणार. आणि एक वर्ष त्या मुलांचं पूर्ण, आणि एक वर्ष तुम्ही त्या गेममध्ये नसताल तर त्या मुलांचं किती नुकसान होतं, कारण का मागची बॅच परत पुढे येतं, आणि एक वर्ष त्यांची काही चूक नसताना का तुम्ही या. पण ॲस्पिरेशन इज अबाउट एज्युकेशन. तुम्ही कुठल्याही घरात जन्माला आला तरी जर तुम्हाला चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं नाही, आजकालच्या समाजात तुम्हाला टिकणं अशक्य आहे. त्यामुळे ही धोरणं जी सातत्याने बदलत असतं हे सरकार, ह्याचाही विचार त्यांनी अतिशय गांभीर्याने केला पाहिजे. एक जे आत्ताची सगळी मागणी आरक्षणाची, तुम्ही त्यावेळेला तुमचं सरकार असताना दिलं आरक्षण मुस्लिम आणि मराठा समाजाला, कुठेतरी स्लिपरी ग्राउंड्सवरती ते आरक्षण दिलं असं वाटत नाही? घाई गडबडीमध्ये निवडणुका आल्या म्हणून दिल्या असं नाही वाटत? ती एक मागणी होती आणि ती पूर्ण केली आमच्या सरकारने. दुर्दैव आहे की ती टिकू शकली नाही म्हणून. पण मला असं ना, कुठलंही सरकार असं घाई गडबडीत एवढा मोठा निर्णय घेत नाही. ती मागणी होती, त्याच्यावर सविस्तर चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली आहे. त्यामुळे मला नाही वाटत ती म्हणजे घाई गडबडीत कशी होईल, डझंट मेक सेन्स. पण मग आता कशातनं देणार आरक्षण? कारण एकीकडे ते 50% हे आहे तुम्हाला, ज्यावेळेला उद्या तुम्ही कारण तुम्ही सातत्यानं प्रश्न मांडत असता लोकसभेमध्ये ज्यावेळेला, तर तेव्हा येणाऱ्या काळात जी काही अमेंडमेंट करावी लागेल त्याच्यानंतर 50%च्या आत द्यायचंय की बाहेर द्यायचंय हा विषय येईल, त्यावेळेला तुम्ही तुमची स्वतःची भूमिका त्याच्याबद्दल? नाही, स्वतःची भूमिका नाही. कसं आहे, आम्ही सत्तेत नाही होत, त्याच्यामुळे आज जे सत्तेत आहेत ते लेजिस्लेशन्स करतील. त्याच्यामुळे त्यांना एक प्रपोजल द्यावं लागेल. ह्याच्यासाठी त्यांनी काय अभ्यास केला आहे ते आम्हाला प्रपोज करतील, आणि मगच त्याच्यावर प्रपोजल तर यायला पाहिजे चर्चेला बसायला आम्हाला. म्हणजे त्यांच्या मनात काय नाहीये हे सगळं लेजिस्लेशन हे जे सत्ताधारी असतात त्यांच्या हातात, आणि सोपं आहे त्यांना करणं, कारण केंद्रात पण त्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण त्यांची सत्ता आहे, आणि त्यांचेच लोकही याच्यात सहभागी आहेत याचा. तर त्याच्यामुळे मला काही त्यांना हे आरक्षण देण्यात फारशी अडचण येईल. ते का उशीर लावतात हेच मला कळत. पण 50% आत दिलं पाहिजे की बाहेर दिलं पाहिजे काय वाटतं? नाही, आता त्यांना काय त्याचं नियोजन असं, हे प्रपोजल तर यायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटला त्यांच्याकडून, कारण का जो सत्ताधारी आहे ना तो हे सगळे निर्णय घेऊन ते सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये बसवून ते कसं बसवतात त्याच्या प्रपोजलची आम्ही वाट बघतोय. पण मराठ्यांना ओबीसी मध्ये आणावं किंवा न आणावं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आता जसं प्रपोजल येईल, आता यांची जी सगळी मागणी आहे ती कशी कशात बसवायची ह्याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला लागेल. पण तुमची अशी काही वेगळी भूमिका नाहीये? नाही, वेगळी भूमिका कशी असेल, एखाद्या समाजामध्ये एवढी जर अस्वस्थता असेल, त्यांचे एवढे मोठे मोर्चे निघतायत, त्याच्यावर ते शिस्तीत निघतायत, मुख मोर्चे आहेत, त्याच्यात शेतकऱ्यांच्याही मागण्यांची अतिशय तीव्र मागणी आहे, शिक्षणाची मागणी आहे, त्यांना रोजगाराची मागणी आहे. तर हे सगळे विषय इंटरट्वाइंड आणि इंटरकनेक्टेड आहेत. त्याचा गांभीर्याने अभ्यासपूर्वक विचार करायला पाहिजे. जे सत्तेत आज आहेत ते दोन्हीकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम आणखीन सोपं आहे. त्यामुळे सत्तेत देशातही आहेत आणि राज्यातही आहेत, त्यामुळे एकत्र बसून एखादी पटकन मीटिंग घ्यावी आणि निर्णय घेऊन टाकावा आणि प्रपोज करावं. जर योग्य असेल, मागण्या असतील तर आमचा अर्थातच सहकार्यच असणार आहे. पण तुम्हाला कुठेतरी असं वाटतं म्हणजे राज्यामध्ये इतके दिवस हे सगळं चालू आहे आणि त्याला प्रतिसाद राज्य सरकारकडनं जो मिळतोय तो हवा तसा मिळतोय किंवा कशा पद्धतीने मिळायला हवा असं तुम्हाला वाटतं? मला कळत नाही. मला एका ठिकाणी त्यांचे अध्यक्ष त्याच्यात सहभागी होतात आणि दुसऱ्या बाजूनी काही निर्णय होत नाही. तर इतर त्यांच्या संघटनेत दोन मतं आहेत का मला माहिती नाही, किंवा तेच कन्फ्युज्ड आहेत का मला माहिती नाही. आणि त्यांची विधायक म्हणजे जे जे स्टेटमेंट्स करत असतात त्याच्यातून काय अर्थ काढायचा मला माहिती नाही. पण एवढा मी नक्कीच काढू शकते की ते संवेदनशील नाहीत. त्यांच्या जागेवर मी असते तर ज्या भागात आपण सत्ताधारी म्हणून बसतो त्याच्यात जर एवढी अनरेस्ट असेल तर मला तरी झोप आली नसते. कारण का कुठलाही समाज असू दे, कुठलीही व्यक्ती असू दे, ज्या भागाचा सत्ताधारी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघात एखादी गोष्ट होते त्याचा मला प्रचंड त्रास होतो. याचा अर्थ आपण कुठेतरी ती अनरेस्ट कमी करण्यात कमी पडतोय. हे या सरकारला मान्यच केलं पाहिजे. एवढे मोर्चे होत आहेत याचा अर्थ काहीतरी खतखत आहे. मग काय खतखत काय ह्याची माहिती काढायचा या सरकारने किती प्रयत्न केलाय. या मुली बोलतायत याच्यावर तुम्ही किती, कोपर्डीमध्ये तुम्हाला उदाहरण देते, काय ऍक्शन घेतली हो पोलिसने? FIR झालाय का? चार्जशीट तयार झाली आहे का? ह्या राज्याचा मुख्यमंत्री कोपर्डीला जाऊन म्हणतो की 1 महिन्याच्या आत मी चार्जशीट करून देतो. किती दिवस झाले हो? चार्जशीट झाली का? जर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक चार्जशीट एवढ्या मोठ्या अन्यायाला वेळेत करता येत नसेल तर आता ह्याचं उत्तर मी काय बोलू तुम्ही मला? पण या नक्की, पण या बरोबरीनं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला आता अगदी उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलं की विशेष अधिवेशन घ्या या सगळ्या विषयावरती, अशी गरज वाटते तुम्हाला विशेष अधिवेशनाची? माझं म्हणणं आहे काहीतरी करा हो. अधिवेशन घ्या, चर्चा करा, पण काहीतरी करा. म्हणजे मलाही आश्चर्य वाटतंय सेनेचं पण भाजपचं पण, एवढी अस्वस्थता आपल्या राज्यात चालत असताना ह्यांना झोप कशी येते? मला नसती आली झोप. एवढी असंवेदनशील मी नाहीये. कारण आपण आम्ही कुणाला रिप्रेझेंट करतो? सर्वसामान्य आमचे जे मतदार असतात त्यांचा आवाज असतो आम्ही. म्हणजे मी जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार म्हणून काम करते, 18 लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला जाते. त्यांच्यामध्ये जर अस्वस्थता असेल तर अर्थातच माझी पण जबाबदारी आहे ना, मी पण अस्वस्थता, तेवढी सेन्सिटिव्हिटी आहे का नाही माझ्यात? त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री, राज्यात आज जे सत्तेत आहेत, जर एखाद्या नेत्याला वाटत असेल अधिवेशन घ्यावं तर त्यांनी मीडियाला नाही सांगूय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फोन करून सांग की अधिवेशन घे, तुम्ही सत्तेत आहात ना. मग मीडियाचा वापर कशाला करता? फोन करा. एवढे डिजिटल इंडिया करतात, मग त्या डिजिटल इंडियाचा एकामेकाशी बोलण्यात वापर करा. मीडियाचा वापर कशाला करता? या सगळ्याच्या बरोबर एक अधिक थेट प्रश्न विचारायचा, तो म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे शरद पवार आहेत अशी जी एक, मला गंमत अशी वाटते की शरद पवार 50 वर्ष, म्हणजे ह्या फेब्रुवारीच्या 22 तारखेला MLA to MP सातत्याने एक दिवसाचाही खडा न पडता 50 वर्ष MLA, MLC, MP, लोकसभा, MP, राज्यसभा असे 50 वर्ष त्याला निवडून येऊन होतील ह्या वेळेस. आणि मला नाही वाटत महाराष्ट्रात किंवा देशातही असं उदाहरण आहे जे कुठलंही इलेक्शन न हरता सातत्याने 50 वर्षात. मला वाटतं करुणानिधीजी आहेत पण ते 50 वर्ष MLA राहिलेले आहेत, MP कधीच लढले नाहीत. त्यामुळे 4ही सभागृहात 50 वर्ष सातत्याने गेलेले ते एकच नेते. आणि गंमत आणि कौतुक मलाही वाटतं की 50 वर्ष हा माणूस हे सगळं जे राजकारण आहे घुमून फिरून ते चांगलं किंवा वाईट त्यांच्याच अवतीभोवती फिरत राहतं. सो दॅट इज ऑल्सो आय लुक इट इज ॲज अन ॲसेट की म्हणजे सत्तेत असू दे किंवा नसू दे
ह्याच्यात शरद पवारांचं काहीतरी आहे, ह्याचंही मला खरंच कौतुक वाटतं. अशी कधी जातीय संदर्भातली भूमिका कधी दिसली नाही, म्हणजे त्या अर्थाने बघितलं तर कधी ते असे कुठल्या पूजा अर्चना जाताना अवडंबर करताना कधी दिसलेले नाहीत, किंवा अगदी मराठा म्हणून तुमच्यावरती त्यांचे तसे संस्कार दिसत नाही. आमची अतिशय एक लिबरल फॅमिली आणि सगळ्यात समाज आत नातेसंबंध किंवा एक वेगळी भूमिका आमच्या घरात चर्चेतून कधी जन्मापासून कधी आलेली नाही आमच्याकडे, कारण का आम्ही एक मॉडर्न थिंकिंग, आम्ही ग्लोबल सिटीजन्स आहोत. म्हणजे जेवढं मला बारामतीत बसल्यावर प्रेम काटेच्या वाडीत वाटतं तेवढंच न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्समध्ये भाषण करताना वाटतं, कारण का आमचं भाग्य आहे की आम्हाला हे एक्सपोजर सगळं मिळालं. म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये मी भारताच्या वतीने यावर्षी बोलले, त्याचा सार्थ अभिमान मला आहे. पण ती संधी मला कोणामुळे मिळाली, ती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समस्त जनतेमुळे मिळाली. त्यामुळे तो जो स्पेक्ट्रम आहे युनायटेड नेशन्स टू काटेच्यावाडी, हा सगळा स्पेक्ट्रम, हा सगळ्या प्रवासात ते सगळे एकमेकाशी निगडीत आहेत. आणि मला असं वाटतं, मला ह्या घरात माझा जन्म झाला याचा अभिमान आहे की त्यांच्यावर खूप टीका त्या काळात झाली पण असेल, किंवा बऱ्याच त्यांच्या धोरणांवर, म्हणजे महिला धोरणावर खूप त्यांच्यावर टीका झाली, पण त्यांनी ते करून घेतलं कारण का त्यांच्यात कन्व्हिक्शन होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा युनिव्हर्सिटीला त्यांनी दिलं, तर सार्थ अभिमान मला आहे. महिला धोरणात महिलांच्या बाजूनी ते सातत्याने उभे राहिले, याचा सार्थ अभिमान मला आहे. कोपर्डीला ते जाऊन आले, म्हणजे आम्ही त्यांना म्हणत होतो की आता एवढा प्रवास या वयात कशाला करतात, पण ह्या विषयाबद्दल इतका प्रवास केल्यावर पण संवेदनशील माणूस राहतो. आणि मी त्यांची अनरेस्ट पाहिलेली आहे खूप वेळा. म्हणजे एखादी छोटीशी घटना झाली किंवा टेररिस्ट अटॅक झाला किंवा कुठली, म्हणजे टेररिस्ट अटॅक तर मोठी गोष्ट झाली, पण छोटीशी घटना एखाद्या कुठल्या तरी गावात झाली तरी त्यांना प्रचंड त्रास होतो, कारण का त्यांचं आयुष्य इमोशनली त्यांच्या लोकांमध्ये कनेक्टेड आहे. त्यामुळे तो मतदार म्हणून नाही, पण एक इमोशनल कनेक्ट असतो. मतदार तो नंतर येतो, पण माणूस की इतके 60 वर्ष आता ते सोशल ह्या सगळ्या कामांमध्ये अडले, त्यामुळे त्यांना तेवढंच प्रेम त्याच्याबद्दल ह्याही वयात वाटतं, उत्साह वाटतो. पण हे कसं म्हणजे तुम्हाला वाटतं, कारण पुन्हा तोच प्रश्न मी विचारतोय थोडा फरकाने, की एक मुलगी आहे, म्हणजे इतक्या मोठ्या नेत्याची एक मुलगी आहे, त्यांना मुलगा नाहीये, आणि मग ते सुद्धा इतके त्या बाबतीमध्ये सहज आहेत, आणि ती सहजता त्यांच्यामध्ये आहे, आणि ती सहजता त्या अर्थाने तुमच्यामध्ये ती दिसते. आणि तरी सुद्धा मराठा चौकटीमध्ये हे बसत नाही काही, आणि त्यांचे असे अनेक मराठा करणारे फॉलोअर्स आहेत. मग म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की हा जो बदल त्यांच्यातला आहे, तो त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यावरती विश्वास ठेवणारी माणसं हा बदल घेतात चांगल्या पद्धतीने तुम्हाला? हो, अर्थातच घेतात. तुम्ही बघा 50 वर्षांनी या महाराष्ट्राने त्यांना किती साथ दिली. आज आमच्या कुटुंबाची ओळख काटेच्यावाडीचं एक अगदी छोटं शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, आणि त्यातून आज दिल्लीपर्यंत पोचू शकले, कारण महाराष्ट्राच्या जनतेने आणि या देशावर किती त्यांना प्रेम दिले. शेती मंत्री असताना टीका खूप झाली, पण टीका बरोबर त्यांना प्रेमही मिळालं. तुम्ही कुठेही देशात आज गेला की शेतकऱ्यांबद्दल आज कधी कनेक्ट केलं तर अर्थातच शरद पवारच नाव जोडलं जातं. म्हणजे कुठेही, म्हणजे आज मराठवाड्यात मोसंबीचा प्रश्न असेल किंवा कुठे कर्नाटकामध्ये दुसरा काही शेतकऱ्यांचा प्रश्न झाला असेल, कुठे उत्तर प्रदेशमध्ये काही अडचण झाली असेल, तर सगळ्यांना माहिती आहे त्या काळात पवारसाहेब दिल्लीत आहेत म्हणजे आपल्याला न्याय मिळेल. मग पॅकेज असू दे किंवा त्यांची व्हिजिट जाऊन तिथे न्याय मिळून असू दे, किंवा दुधाचा संदर्भ असू दे, पोल्ट्रीचा संदर्भ असू दे, फिशरीजचा असू दे. म्हणजे आज केरळामध्ये ते गेले की त्यांचं एवढं मोठं स्वागत होतं, कारण का फिशरीजमध्ये त्यांनी केलेलं योगदान आहे इतक्या वर्षात. त्यामुळे लोकांनी खूप साथ दिली, खूप प्रेम केलं. आणि समाजात म्हणजे आता मी प्रकाश आंबेडकरांचा आवर्जून उल्लेख करेन, किती प्रॅग्मॅटिक त्यांनी स्टेटमेंट केलं. मी आता तुमच्या चॅनलवर आली आहे म्हणून माझा बाकी चॅनलवर विरोध आहे असं नाही हो. त्याच्यामुळे जरी त्यांचा एका समाजात जन्म झाला असला तरी सगळ्यांबद्दल प्रेम, इन्क्लुसिव्ह जे म्हणजे शाहू फुले आंबेडकर आपण महाराष्ट्रात नावं घेतो ते आपल्या कृतीतून दिसतं. आणि पवारसाहेबांच्या 60 वर्षाच्या राजकारणात जेन्युइनली शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांच्या कृतीतून आपल्याला सातत्याने दिसतात. ह्याच्यात तर खरी गंमत आहे. ही नक्की. आणि ही सगळी जी सुरुवात म्हणजे ह्या मराठा मोर्चाची जी एकूण बांधणी दिसते, किंवा त्या मोर्चामुळे येणाऱ्या काळात आपण ही अपेक्षा ठेवू शकतोय का की खऱ्या अर्थाने अधिक समरसता एकूण बहुजन वर्गाकडे मराठा समाजाची या मोर्चामुळे दिसेल, या मोर्चामध्ये अधिक
समाज म्हणून, म्हणजे बऱ्याचदा असं जाणवतं की जातीचा एक झुंड तयार झाली की मग ती जात सुद्धा कुठेतरी अतिशय मागास विचारांकडे जायला लागते. तशी सुरुवात ह्याच्यात दिसणार नाही असं आपण बघू, म्हणजे विचार करू शकतो. हो नक्कीच, कारण का तुम्ही सामाजिक बदल पण ह्या मोर्चात दिसतो. या मोर्चाची खासियत आणि मला एक गंमत कौतुकही वाटतं की तुम्ही बघा मुली आणि महिला त्याच्यात पुढे दिसत आहेत. तुम्हाला मोठं सामाजिक परिवर्तन, त्या सगळ्याला शिस्त आहे, कुठेही कचरा करत नाही, जबाबदारीने बोलतात आणि सातत्याने शेतकऱ्याचं दुःखही ते मांडतात. म्हणजे शेतकऱ्याचं दुःख आणि कोपर्डीची घटना, त्या मुली काय म्हणतात, आम्हाला फक्त घराच्या बाहेर मन मोकळेपणे जाऊ दे, आम्हाला शिकायचे, आम्हाला नोकरी करायची, आम्हाला स्वतःच्या पायावर. किती मोठा सोशल मेसेज ह्या मोर्चातून जातोय आणि तो शांत आहे. म्हणजे सगळे पक्ष असतील, पक्षांनी जी त्या पक्षांनी स्थानिक पातळीवरच्या गुंडांना त्या वेळेला जे जोपासलंय मी असं म्हणेन, तर त्याच्यामुळे या सगळ्या महिलांवरती एक प्रकारचा दबाव आला, या तरुणींवरती दबाव आला. गावामधली जी परिस्थिती आहे, एका कुठल्या पक्षाचं हे नाहीये, पण ही धटिंगणगिरी जी आहे सगळीकडे ती वाढते आणि तिला मग पोलिसांवरती दबाव आहेत, राजकीय पक्षांचे त्यांच्यावरती दबाव आहेत. हे ह्याला आळा कसा आपण घालणार आहोत सगळ्या? नाही, काहीतरी खतखत काय. तुम्ही बघा, मला प्रचंड त्रास होतो. म्हणजे मी सांगलीतही ओपनली एका फोरम मध्ये बोलले की पोलिसांवर आज जे हल्ले होत आहेत, किती गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालेलं नाही, कधीच नाही. म्हणजे जेव्हा ते हल्ले झाले तेव्हा मला ॲब्सोल्युटली रेस्टलेस वाटलं की हे आपल्या महाराष्ट्रात हे कधीपासून व्हायला लागलं. कधीच आजपर्यंत कोणीही युनिफॉर्म, म्हणजे युनिफॉर्म कोण आहे, तो पोलीस तुमच्या आणि माझ्या हितासाठी आहे आणि ते दाखवलेलं आहे. ओंबळेंसारख्या माणसांनी तुम्हाला आणि मला झोपावं ह्याच्यासाठी मोठं बलिदान केलेलं आहे मुंबईच्या घटनेमध्ये. त्यामुळे हे आपल्याला कधीच विसरून चालणार नाही. त्यामुळे त्या युनिफॉर्म बद्दल मला कौतुक आहे, मला अभिमान आहे त्या मुंबईच्या पोलिसांचा. आणि मी रेकॉर्डवर म्हणते की महाराष्ट्राचा पोलीस जो युनिफॉर्म मध्ये असतो तो या देशातला सगळ्यात चांगला पोलीस फोर्स आहे. त्याच्यावर आज हल्ला होतोय म्हणजे काहीतरी गडबड आहे कुठेतरी. आता ह्या सगळ्या सोशल, म्हणजे हे मोर्चे होत आहेत ते शांत मोर्चे आहेत. म्हणजे मला सरकारमधल्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं की ह्यांना झोप कशी येते. मी तिथे असते तर मला झोप आली नसती. माझ्या युनिफॉर्मवरच्या पोलिसावर जर हल्ला झाला असता, तो का झाला आहे आणि ह्याच्यात काहीतरी समाजात होतं आणि एक नाही झालेला, अनेक झालेले आहेत. ह्याच्यात काहीतरी चुकतंय आणि ओनरशिप ही आपल्यावर असते, कारण का आपण सत्तेत असतो. म्हणजे जो घराचा मेन माणूस असतो त्यांनी हा इश्यू रिझॉल्व्ह करायचा असतो. त्यामुळे हे होणारे हल्ले, आज मोर्चे होणारे, ही कोपर्डीची घटना कुठल्याही नाही. ती मुलगी होती, ती कुणाची तरी मुलगी होती. सगळ्यांना मुली आहेत, सगळ्यांच्या घरात बहीण आहे, आई आहे, बायको आहे. त्यामुळे याचा अतिशय संवेदनशीलपणे, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी, फाशीची मागणी पूर्णपणे रास्त आहे. का नाही? आणि मला सांगा की का नाही पोलिसनी 1 महिन्यात, जेव्हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो की 1 दिवसात, 1 महिन्याच्या आत चार्जशीट होईल, मग का नाही झालेली चार्जशीट? याचं उत्तर मलाही हवंय. आणि एक खासदार म्हणून नाही, एक महिला म्हणून, एका मुलीची आई म्हणून, मी पण कुणाची तरी मुलगी आहे, ती पण कुणाची तरी मुलगी होती. हो, तुम्ही विचार करा ना, ती आई कशातून चाललेली आहे ती आई. काल मी तिचा इंटरव्ह्यू पण कालच पाहिला. अशक्य आहे. म्हणजे त्या आईच्या मला शक्यच नाही आहे त्या आईकडे बघणं. तिचं दुःख मला सहन होण्याच्या बाहेरचं आहे. नक्की. पण यावरून एक प्रश्न त्या निमित्ताने विचारतो, कारण बऱ्याच दबाव पद्धतीनं सगळीकडे हल्ली माध्यमांमध्ये, सोशल मीडियातनं वगैरे बोललं होतं, मराठा समाजातली मुलगी होती म्हणून एवढं हे झालं, याच्या अगोदर इतर बलात्कार झाले होते त्यावेळेला काय नाही. म्हणजे आता आपली मानसिकता एवढी खालावली की आपण डॉक्टरला मराठा म्हणायला लागलोय, इंजिनियरला ब्राह्मण म्हणायला लागलोय, किंवा या नोबल प्रोफेशनच्या पलीकडे, म्हणजे एकूणच समाज, म्हणजे आपण सगळे, अगदी आम्ही माध्यम सुद्धा असो, ही याच्यातनं बाहेर येणार आहोत का आपण? नाही, हे मी नाही मान्य करणार तुमचं. कारण का, निर्भयाची जेव्हा केस झाली, हा देश उठला होता. निर्भयाचं नाव आपल्याला माहिती नव्हतं, जात धर्म काही माहिती नव्हतं, पण निर्भयासाठी हा देश उभा राहिला ना, त्याच्यानंतर आमचंच सरकार होतं. घटना वाईट होती, कुणाच्या जगातच नाही, उद्रेकमधून आम्ही कायदाही केला. डॉक्टर मनमोहन सिंगजींचं सरकार होतं, मला आठवतं, तेव्हा कायदा त्यांनीच केला होता आणि सगळ्यांनी मिळून केला होता. सगळ्या पक्षांनी एकत्र बसून कायदा केला होता. आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, कुणाचीही मुलगी असू दे, सगळ्यांच्या मुलीला, का तुम्हाला सुरक्षितता नको, आम्हाला मुलींनाच का हवी? तुम्हालाही वाटलं पाहिजे ना की ह्या राज्यामध्ये मोकळा श्वास आपल्याला सगळ्यांना घेता आला, पण आज तो मोकळा श्वास घेता येत नाहीये. म्हणजे
तुम्ही विचार करा ना, युनिफॉर्मवरचे जे मराठी मोर्चे, होणारे बलात्कार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या काय कुणासाठी हे चाललंय, का चाललंय, आणि समाजात अर्थार्थ काहीतरी खतखततंय. तर ह्याचा विचार, ह्याची मनमोकळे चर्चा आणि ह्याच्यातून मोकळा श्वास आपण एक चांगला महाराष्ट्र, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, ज्याची ओळख ह्या देशात होती, आज ती कुठेतरी त्याच्यात कमतरता, काहीतरी होत आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार? पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतोय, त्याच्यासाठी एक महिला मुख्यमंत्रीची गरज आहे महाराष्ट्राला. आतापर्यंत महिला मुख्यमंत्री आपल्याकडे झाल्या नाहीत. तुम्हाला आवडेल व्हायला? मी या प्रश्नाचं अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे. मी टोकनिझमवर नाही विश्वास ठेवत. एक महिला मुख्यमंत्री होते किंवा एक महिला मंत्री होते म्हणून त्या राज्याचे सगळे प्रश्न सुटतात का? तर नाही. महिलांच्या दैनंदिन आयुष्यात कधी फरक पडला? जेव्हा त्यांना 50% आरक्षण झालं, लाखोनी महिला बाहेर पडल्या, त्याच्यामुळे लाखो महिलांच्या आयुष्यात फरक पडला, त्याच्यातून नवीन लीडरशिप तयार झाली. शिक्षण, महिलांना आपण मोफत शिक्षण केलं, त्याच्यातून असंख्य लाखो नाही कोटी मुली शिकल्या, त्यांना समान संधी मिळाली. त्याच्यामुळे एक टोकनिझमला एका कुणाला तरी सत्ता मिळाली म्हणून सगळ्या त्या व्यवस्थेमध्ये सुधारणा होते असा गैरसमज तुमचाही नसावा आणि माझाही नाही. पुरुष तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत असाही गैरसमज नाही. माझा जन्म अशा घरात झालेला आहे ज्या पुरुषांनी सातत्याने सगळ्या समाजांनाही न्याय दिलेला आहे आणि सगळ्या महिलांनाही पुरुषांनाही न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे ते विजन असलं पाहिजे, त्याच्यात जेंडर येत नाही. बरं, तुम्ही जेंडर येत नाही हे म्हणताय कारण अर्थात हीच गरज आहे, म्हणजे आत्ताच्या काळाची ह्याच विचारांची गरज आहे. शेतीतली संसाधनं कमी झाली हे सगळं आपण बोलतोय, सातत्याने मांडतोय. शेतीतले प्रश्न इतके जटिल होत चाललेत. सगळ्यांनी मिळून एक पॉलिटिकल अजेंडा असू शकतो कधी, असं तुम्हाला वाटतं की तो युटोपिया असेल की शेतीसाठी एक सगळ्या राजकीय पक्षांचा म्हणून एक कॉमन अजेंडा असं? ॲब्सोल्युटली असू शकतो. आमचा एक ग्रुप आहे सिटीजन्स अलायन्स म्हणून, ज्याच्यात ह्या देशातल्या सगळ्या पक्षाचे खासदार आम्ही एकत्र काम करतो कुपोषणासाठी. आता कुपोषणासाठी काय वेगळं, म्हणजे तुम्ही असं असाल, तुम्ही विरोधक असला तरी तुम्ही कधी म्हणाल का की नाही कुपोषण असलं पाहिजे? आम्ही काही असे विषय आहेत ज्याच्यात आम्ही एकमताने करतो ना. म्हणजे निर्भयाचं जेव्हा केस झाली, एक मताने आम्ही कायदा पास केला. GST मध्ये थोड्या कमी जास्त असतील पण कायदा पास केलाच. त्याच्यामुळे असे काही, पण त्याला तुम्ही ते लिडरशिप आणि विजन. आता आमचा हा GSTचा जो ग्रुप, आपला सिटीजन्स अलायन्सचा ग्रुप आहे, 7 वर्ष आम्ही काम करतोय. सगळ्या पक्षाचे लोक आहेत. जयपांडा बिजू जनता दलाचे, शाहनवाज हुसेन भाजपचे आहेत, मी आहे, कन्नी मोळी आहे, शाहनवाज हुसेन, सचिन पायलट काँग्रेसमधून आहे. आमचा मोठा ग्रुप आहे, गोतावळा म्हणतो आम्ही आमचा तो. आम्ही मतभेद आमचे असतात पण आम्ही कुपोषणासाठी आमचं सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही हा कॉमन अजेंडा केलेला आहे. आणि आमची चर्चेची तयारी असते, विषय समजून घ्यायची तयारी असते. कुठेतरी प्रॉब्लेम झाला तर अर्थातच त्याला आपल्याला आपल्या कामामध्ये इमोशनल अटॅचमेंट पाहिजे. सत्ता ही फक्त लाल दिव्याची आणि AC गाडीची नसते हो, त्याच्यात इमोशनल, माणसाला मन लागतं. जेव्हा एखादी गोष्ट कमी जास्त होतं ना आपल्या मतदारसंघात, आपल्या सामान्य माणसात, महाराष्ट्रात, आपल्या देशात, तेव्हा इथे वाईट वाटलं पाहिजे. म्हणजे आता उरीची जी घटना झाली, त्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू मी बघूच शकले नाही. काश्मीरमध्ये इतके दिवस कर्फ्यू चाललाय, तुम्ही विचार करा. आज मुंबईत 1 दिवस रेड अलर्ट चाललाय, तर एवढा मुंबईकर हवाल दिलेले 60 दिवस ते लोक पण आहेत ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आज जे सत्तेत लोक आहेत त्यांनी संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. ते करत नाहीयेत आणि हेच या राज्याचं आता मला वाटतं. पण आता काय पुढे? एवढे मोर्चे निघतायत, साधारणतः पुढचे अजून 10 दिवस 15 दिवस आपल्याला मोर्चे बघायला मिळतील. त्याच्यानंतर पुढे काय? कारण हे मोर्चे शांततेत निघतात वगैरे सगळं मान्य. आरक्षण देण्याची ज्यावेळेला परिस्थिती येईल त्यावेळेला काय होणार आहे, त्याच्यातनं राजकारण होणार नाही याची आपण शाश्वती घेऊ शकतो. द बॉल इज इन सरकार's कोर्ट. जो निर्णय घेणारा जी प्रति आहेत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. सत्ता दोन्हीकडे त्यांची आहे, काहीच अडचण नाही. निर्णय घ्यायचा म्हणला ते आज घेऊ शकतात, काल घेऊ शकत होते. त्यामुळे निर्णय घ्यायचा एवढंच आहे, त्याच्यात फार काय नाही. घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे. आणि कोपर्डीची घटना असेल किंवा आरक्षणाची असेल, या सगळ्यावर तुम्ही सगळ्यांना घ्या ऑन बोर्ड, चर्चा करा, पटापटा मार्ग काढा. तुम्ही म्हणता ना तुम्ही एवढे एफिशियंट आहात, मग एवढी मोर्चे काढायची वेळच कशाला आली?
ही आली याच्या अर्थी काहीतरी आहे. म्हणजे हे सगळं तेच बोलतायत, त्याच्यामुळे मला काय फार बोलायची गरजच नाहीये. तुम्ही मोर्चात सहभागी होणार आहात का? मी आता मी इथे आहे, पण माझे सगळे सहकारी झालेले आहेत, अनेक ठिकाणी झालेले आहेत. राजेश टोपे माझे सहकारी ते झालेले आहेत, जयंत पाटील गेलेले आहेत, सगळे बरेच गेलेले आहेत सगळे. आणि माझं मत असं आहे की आपल्या भागामध्ये कुठलाही समाज असेल, त्या समाजामध्ये जर काहीतरी खतखत होत असेल तर आपण विषय समजून घेतलाच पाहिजे, ऐकून घेतलंच पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग हा काढलाच पाहिजे. नक्की, अर्थात हा मार्ग निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि खासदार सुप्रिया सुळे या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला ही जी खतखत आहे, ही जी अस्वस्थता आहे, ती संसदेमध्ये सुद्धा तितक्याच जोरकसपणे मांडतील ही सुद्धा आपण अपेक्षा करूया त्यांच्याकडून. कारण अर्थातच लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये हा मूकमोर्चा असला तरी त्याच्यात अस्वस्थता आहे, शांतता सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे. आणि अर्थात सगळ्या तरुणींना या अस्वस्थतेच्या मधनं कुठेतरी चांगली विधायक अशी सुरुवात त्यांना मिळेल त्यांच्या आयुष्यात, ही सुद्धा आपण अपेक्षा करायला पाहिजे. लवकरात लवकर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याच्यातनं काय मार्ग काढते ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.